आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर म्हणजे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, म्हणजे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आजचा दिवस माझ्यासाठी फार स्पेशल आहे। बिकॉज लग्नाच्या या 10 वर्षांमध्ये मी पहिल्यांदा माझ्या सासरी आहे माझ्या वाढदिवसानिमित्त, आणि खरंच खूप छान वाटते। आईबाबांचे जे एफर्ट्स त्यांनी मला इतकं स्पेशल फील करवलं आजच्या दिवशी, मला खरंच फार भारी वाटलं। तर चला मी आज तुम्हाला दिवसभरचा रुटीन शेअर केलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि आता सध्या आम्ही कुठे आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळेलच। तर चला तर मग बर्थडेच्या एक दिवस आधी मी आली आहे पार्लरमध्ये, कारण की सेल्फ पॅम्पर हे खूप मस्ट आहे। आपण सेलिब्रेशन करो वा ना करो, पण आपण सेल्फ पॅम्पर स्वतःला करायलाच पाहिजे। हा आपला हक्काचा दिवस असते बाय द वे। तर इथे मी काय केलं, दोन्ही हात पाय फुल लेग आणि हँड वॅक्सिंग करून घेतला, थ्रेडिंग आणि अपर लिप्स वगैरे सगळं करून घेतलं आणि छान वाटलं खूप। नेहमीप्रमाणे आज सकाळी उठून मी फ्रेश झाले, आंघोळ केली, आता देवपूजा करून घेत आहे। शक्यतो घरातले देवपूजा शक्यतो म्हणजे रोजच बाबाच करतात, पण आज म्हटलं स्पेशल डे आहे, बर्थडे माझा, तर म्हटलं चला देवांचा आशीर्वाद देखील घेऊया। तसं मनात तर नेहमी नामस्मरण करत असते स्वामींचा, गुरुदेव दत्तांचा, पण म्हटलं चला आज देवपूजा थोडीशी करून घेऊया। तर पूजा करून झाली, छान वाटलं, प्रसन्न वाटलं। आणि आता आईबाबांचं पण दर्शन घ्यायचे आहे, त्यांचा आशीर्वाद पण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा देवांचा आहे। आणि त्याचबरोबर दिवसाची सुरुवात तर खरंच खूप छान झाली होती, कारण की एक स्पेशल फिलिंग असते ना, ती मला आईंनी करवली होती, तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। इतक्या वर्षानंतर आज पहिल्यांदा मी एकत्र आहे आईबाबांच्या बरोबर। सचिन नाही आहे, थोडंसं मिस करते त्याला, पण ठीक आहे, आईबाबांबरोबर एक वेगळाच आनंद आणि वेगळाच अनुभव मी घेते आहे। आणि आता चाललो आहे मी बाबांच्यासोबत चालली आहे, माझे दोन्ही मुलं भैरीला, जे की आपल्या गडिंग्लज ते कोल्हापूरच्या मार्गे जे आहे रस्ता त्या ठिकाणी आहे। तर खूप सुंदर निसर्ग होता, मी खूप एन्जॉय केला, येत असताना बाबांसोबत गप्पा मारल्या। आणि आता बाबांनी इथनं मुद्दामूनच घेतलं अगरबत्ती आणि तेल, कारण की बाबांनी पहिलाच एक प्रश्न विचारला त्या मुलाला की तू शाळेत जात नाहीस का रे, असं थोडंसं रागवून शाळेत जात जा असं म्हटले। त्यानंतर पूजा केली, देवाचे दर्शन घेतले, नंतर मी हा शूट केला की मी इथे दर्शनाला आले होते। तर दर्शन करेपर्यंत मी अजिबात शूट केला आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, फिरलो, फोटोशूट केला, मस्त दिवस गेला। पण या ठिकाणी एक असं झालं की कुठली तरी गँग आली होती मुलांची, त्यांच्याकडनं फोटोशूट केला, पण त्यांनी जाता जाता माझ्यासाठी एक सॉन्ग म्हटलं, ते फक्त मलाच कळालं की संतूर संतूर त्यावेळेस फील झालं की अरे 2 मुलाची आई आणि वाटत नाही असं मला कुठेतरी वाटलं, जरी 1 वर्ष वाढलं असेल तर ते झाल्यानंतर आता घरी आले आणि शेजारच्या काकींनी दिलं होतं ऊस, तर शिवचरणला मी दाखवत होते की ऊस नेमकं खायचं कसं, तर छान वाटलं, खूप वर्षानंतर ऊस खाल्ला। मी खाली का उतरलेले माहिती का, कारण ना मॉप पडलेला, मॉप पडला म्हणून खाली गेले, नेहमीची सवय आहे। सगळं झाल्यानंतर आता मी आणि वैशू निघालो आहोत मार्केटमध्ये शॉपिंग करायला, कारण की आमच्या घरामध्ये एक लग्न पण आहे मुंबईला। तर आई बोलली की जा तुला काय काय हवं आहे ते घेऊन टाक मार्केटमधून, तर मी निघाले। आणि कुठेतरी ना आज सगळ्याच गोष्टी माझ्या आवडीच्याच होत्या। मला माहिती आहे की हे मला फक्त स्पेशल फील करण्यासाठी होते, कारण की आज बड्डे आहे आणि आईने प्रत्येक गोष्टीतनं ते जतून दिलं की आज तुझा वाढदिवस, आणि मला लिटरली घरात कुठलेही काम करावं लागले नाही। तर छान बांगड्या भरल्या मी, माझ्या आवडीच्या ग्रीन कलरच्या जे बॉटल ग्रीन असतात ना, डार्क ग्रीन, ते मी भरल्या। खपायचं कमी झालंय, ते जास्त खपा लागले। ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 8 बंगडीमध्ये ते जाड आहे ना, गिराईक लगेच बघून घेते, गेजवर जरा क्वालिटी चांगली आहे। हे कसं कुठलं पाहिजे बघा तुम्हाला, देऊया, साईज बरोबर आहे, याला बांगडीला लावून बघा। ही बांगडी आहे ना आपली, करेक्ट माप आहे, मागे पुढे होणार नाही। नाही ही बांगडी काचेची जाड असते ना,
हे चपटा असते. त्यानंतर मला ही पाटली फारच आवडली होती. माझ्याकडे असे कलेक्शन नव्हतेच. म्हटलं घ्यावं आपण, काहीतरी एक चेंज म्हणून असावं आणि कसंही फेस्टिवलला छान दिसतात असं घातल्यानंतर. तर मी घेतलं आणि त्याची 4 वर्षाची गॅरंटी आहे. रोज वापरलं, पाण्यात वापरा, कसंही वापरा, 4 वर्ष त्याला कसंच काही प्रॉब्लेम यूज नाही. करायचं. ओके ठीक आहे, बघूया. तुम्ही काचेच्या बांगड्या 1-1, 2-2 घाला चालतंय. तर हे रोज वापरा. आज लाईट आहे. वापरात असली की नाही चांगली राहते ही. घरामध्ये क्लचर ढिगानं पडलेले असतात पण टायमावर कधीच सापडत नाही, म्हणून मी 2-3 क्लचरसुद्धा घेतले, रबर घेतले. त्यानंतर मला समोर ना पेरूचा गाडा दिसला. म्हटलं पेरू खायचे यार, इतके टेस्टी हे पेरू होते ना, म्हणजे बघूनच मला इतकं भारी वाटलं की म्हटलं चला घ्यावं. कंट्रोलच झालं नाही. मग अर्धा किलो घेतले आणि फायनली घरी पोहोचलो शॉपिंग करून. तर आयतं ताट मिळालं. ताटामध्ये तुम्ही खरडा बघू शकता. आज सगळंच काही आईने माझ्या आवडीचं केलेलं आणि मी लिटरली सकाळपासून किचनमध्ये एंट्रीच नाही. जेवण झालं वैशू पाठीमागे लागली की आई पेरू कट कर. म्हटलं चला बघूया कसं आहे ते. अरे बापरे, किती लाल आहे बघ जरा. खायचं शिवशाला. आजोबांना पण दे. मग सगळ्यांना कापणार आहे. आजी तर झोपली आहे. आजीला खायला घे. छान आहे का? छान आहे, गोड आहे का? हे घ्या, मस्त गावाकडचा भारी भारी पेरू, फ्रेश एकदम. तू एवढा खाणारच? गोड आहे ग. चला आता खाऊया आपण सगळेच. चलो. तर अशा पद्धतीने छान संध्याकाळ गेली. चहा वगैरे पिला, मस्त वाटलं, विश्रांती घेतली आणि आता फायनली सेलिब्रेशन होणार आहे. आपलं जे नेहमीचं असतं सेम सेलिब्रेशन आम्ही पण केलं होतं. मस्त केक वगैरे. हे अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे मला माहिती नव्हतं की त्यांनी माझ्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे म्हणून. बिकॉज ते दिवसभर घरीच होते, शॉपला होते. म्हटलं त्यांच्याकडे वेळ नसतोय, मी समजू शकते. तरी देखील त्यांनी माझ्यासाठी छानसा केक ऑर्गनाईज केला आणि त्यांचे एफर्ट्स तेवढे महत्त्वाचे. बरेच जण मला विचारत होते की काय मग ग्रँड सेलिब्रेशन असणार. अरे नाही, तसं काही नसतं. ॲक्च्युली माझ्यासाठी ना महत्त्वाचं काय आहे की तुमचं प्रेम, रिअल जे प्रेम असतं, रिस्पेक्ट असते ना, ती महत्त्वाची असते, जी मी खूप फील करते. आणि आज मला खरंच खूप स्पेशल फील करवलं घरच्यांनी आणि मी थँकफुल आहे. आजोबा नाही. मी कुठे हे करणार आहे. असं छान छान कॅन्डल मस्त. हा लावा. सोबर आणि सुंदर असं छानसं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत ऐरावतीला. ऐरावती हॉटेलचं नाव आहे आणि एकदम अप्रतिम जेवण या ठिकाणी मिळतं. आम्ही प्रत्येक आईंच्या वाढदिवसाला म्हणा किंवा बाबांच्या आणि ॲनिव्हर्सरी काही असेल तर आम्ही इथेच येत असतो. तर हे वरती असं सेटअप मी तुम्हाला दाखवते आहे. बँक्वेट हॉल आहे त्यांचं. तिथे बड्डे पार्टी आणि जे काही फंक्शन्स असतात ते तिथे अरेंज केले जातात. जेवण येईपर्यंत मुलांना वरती घेऊन आलेलं बँक्वेट हॉलला खेळण्यासाठी आणि वैशूला हे माहिती होतं की या ठिकाणी खेळणी असतात म्हणून ती वैशू शिवबाला वरती घेऊन आलेली, कारण ती यूज टू आहे या हॉटेलशी आणि खरंच खूप छान फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे. मोठं प्रशस्त हॉटेल आणि मस्त मज्जा आली इथे मुलांना सुद्धा. स्कूटी सांड. चला खाली जायचंय, खाऊ खाऊ आलेला आहे. चला चला बाबू, भू जायचं, भू जायचं, भू भू भू. चला.
एकंदरीत वाढदिवसाचा दिवस खूप सुंदर गेला माझा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक मुमेंटला मी स्पेशल फील करत होते फक्त आणि फक्त आईबाबांमुळे. तर मंडळी, तुमच्या सर्वांना मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे की आज आपल्या चॅनलवरती 20,000 सबस्क्रायबर प्लस झालेले आहेत आणि असंच तुमचं प्रेम सपोर्ट माझ्या पाठीमागे कायम राहू द्या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर माझा आजचा दिवस इथे छान पद्धतीने गेलेला आहे आणि ऑलरेडी खूप रात्र झालेली आहे, त्यामुळे आता मी विश्रांती घेणार आहे. उद्या पुन्हा आमचा प्रवास आहे, त्यामुळं आजचा व्लॉग मी जास्त काही शूट केलेला नव्हता, पण मी आजचा दिवस खूप छान एन्जॉय केला. तर अशा पद्धतीने तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानते आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.